वारकरी संप्रदायाचा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळाचं औचित्य साधून आपण जन्मोत्सवाच्या निमित्तानं या भव्य दिव्य स्वरूपाच्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. उत्सव या शब्दाचा अर्थ असा आहे मायबाप, उत म्हणजे वाढणे आणि सव म्हणजे आनंद. जे कार्य केल्याच्या नंतर मानवाच्या जीवनातल्या आनंदाला दोनावा मिळतो त्याला उत्सव अशा पद्धतीचं म्हटलं जातं. म्हणून हा प्रभू रामचंद्रजींचा जन्मोत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रेमाने साजरा केला जातो. त्यातीलच आपलं हे आजचं गाव म्हणजे बिरळी आणि या बिरळीमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रजींचा अवतार कार्य सगळ्याला ज्ञात आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. एवढं अगदी या ठिकाणी रामप्रभूचंद्रजींचं महत्व आहे मायबाप. एक काळ असा होता की सगळे यज्ञ आगादी कथा कीर्तन बंद पडले, त्रास होऊ लागला आणि त्रास होऊ लागल्यामुळे सगळे लोक मिळून अगदी या ठिकाणी भगवंताकडे केली, भगवंता काही करा पण या त्रासापासून आम्हाला मुक्त करा. 33 कोटी देवाची बांधवडी या ठिकाणी राजा रावणानं केलेली आहे. एवढ्या मोठ्या देवाला बंदीखान्यातून सोडण्याकरता जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच उपयोगाचं नाही. इथं देवच अवताराला आणावं लागणार, त्यावेळेसच हे कार्य पार पडणार. 33 कोटी देव म्हणजे का सोपी गोष्ट काय महाराज? एवढ्या मोठ्या देवाला राजा रावणानं स्वतःच्या घरी कामाला झोंपलेलं होतं. जेव्हा अगदी या ठिकाणी गणपती बाप्पा सगळ्या कामामध्ये आपण आग्रपूजेचा मान म्हणून ज्यांना देतो ना गणपती बाप्पाला, गजाननम सर्वभूत गणाधिसेवितम कपितजंबो फलचारु भक्षणम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल कार्यामध्ये आग्रगणी पूजा आपण ज्या गणपती बाप्पाची करतो ना, एवढा आपल्या सनातन धर्मातला एवढा महत्वपूर्ण असणारी जी देवता गणपती बाप्पा आहे, त्या गणपती बाप्पाला राजा रावणानं त्याच्या घरी गाढवं वळायला ठेवलं. गाढवं वळायला एवढा राजा रावण पॉवरफुल होता महाराज. अगदी या ठिकाणी नवग्रहांची पायरी या ठिकाणी राजा रावणानं केली. 33 कोटी देवाला बंदीखान्यामध्ये ठेवलं. जी या ठिकाणी सटवी असते त्याला बाळंतपण करायला ठेवलं होतं. अनेक प्रकारच्या देवाला अगदी चंद्र इंद्र बारीक करण्यासाठी होते, अनेक प्रकारचे देव होते. सगळ्याला राजा रावणानं एक कामं वाटून दिली आणि 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये त्रास होऊ लागला. मग सगळे देवांनी ही मिटिंग घेतली आणि भगवंताकडे ते गेले, महाराज काही करा पण आम्हाला या दुःखातून मुक्त करा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी भगवंताने सांगितलं की मी प्रभू रामचंद्रांचा अवतार धारण करतो, कुठल्याही पद्धतीचा कोणीही त्रास करून घेऊ नका. वानर कोणाला व्हायचं, काय कोणाला व्हायचं हे देवानं सांगून दिलं आणि भगवंताने सर्वांना पाठवलं. बरोबर आजच्या या नवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमी दिवशी भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. विठ्ठल त्रेतायुगामध्ये अज राजाचा पुत्र राजा दशरथ राज्य करीत होते मायबाप. दशरथ राजे राज्य करत असताना जीवनामध्ये पुत्र संतती नव्हती. पुत्र संतती नसल्यामुळे जगाच्या पाठीवर सगळं दुःख त्यांच्याकडे आल्यासारखं वाटू लागलं. शास्त्र सांगतं पुत्र हीनसे मे राज्यम सर्वम दुःखाही कल्पते. पुत्र नसल्याचं दुःख राजा दशरथासारख्यांना व्हावं मायबाप. काय करावं काही कळना आणि मग या ठिकाणी आवर्षण पडलं मायबाप. ब्रह्महत्या घडलेली होती राजा दशरथांकडून. का? श्रावण बाळाची आईवडील या ठिकाणी गेले होते आणि मग ही ब्रह्महत्या घडल्यामुळं ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या घडते त्या राज्यामध्ये पर्जन्य पडत नाही असं शास्त्राचा सिद्धांत आहे. जे राजे ब्रह्महत्या घडी ते राजे पर्जन्य न पडी. शुक्र धरियले पाणी आडी आवर्षण पडी बहुकाळाचं आवर्षण पडल्यामुळं त्या शुक्रानं पाऊस पडू दिला नाही. म्हणून त्याच्यासोबत युद्ध करायला जातो हा निश्चय दृढ अंतःकरणामध्ये राजा दशरथांना धरला आणि रथ सज्ज केला. गडगड करत रथ या ठिकाणी स्वर्गामध्ये गेला आणि शुक्राबरोबर युद्ध चालू झालं. रणकंदन दोघांचं चालू असताना मायबाप त्या शुक्रानं बाण सोडले आणि राजा दशरथांच्या रथाचा आख मोडला आणि तो आख मोडल्याच्या नंतर राजा दशरथांची पत्नी अर्थात कैकई तिनं आपला हात त्या रथाला दिला आणि मग तो रथ व्यवस्थित झाला. त्याच्यापासून शुक्र या ठिकाणी हरले. बाकीचे हे दैत्य बरेचसे राजा दशरथांना मारले आणि युद्ध जिंकल्यामुळं एवढा अतिव आनंद राजा दशरथांना झाला. देवगुरु बृहस्पतींना सुद्धा त्याचा आनंद झाला आणि मग दशरथ राजा आपल्या धर्मपत्नीला म्हणतात, हे कैकई आज तुझ्यामुळे मी एवढं मोठं घनघोर अशा पद्धतीचं युद्ध जिंकलो. तू जर रथाच्या चाकाला त्या आकाला हात दिला नसता तर हे युद्ध जिंकणं अशक्य होतं. तुझ्यामुळे विजय प्राप्त झालेला आहे. मी तुझ्यावर खुश आहे, काय पाहिजे ते माग म्हटल्याबरोबर या ठिकाणी 2 वर राजा दशरथानं कैकईला देऊ केली. पण कैकई हुशार होती महाराज. कैकई म्हणली एवढ्या गडबडीनं लगेच तात्काळ मागून घेण्यापेक्षा महाराज ज्या वेळेस मला त्या वराची गरज पडेल त्यावेळेस मी तुमच्याकडे मागून घेईल. आज काय मी तुमच्याकडे मागत नाही. दोघंही खाली आली आणि सगळ्या स्वर्गातल्या देवाने राजा दशरथाच्या अंगावरती पुष्पवृष्टी केली. अगदी या ठिकाणी देवगुरु बृहस्पती सुद्धा खुश झाले आणि आनंदानं आलिंगन राजा दशरथांना दिलं आणि आशीर्वचन दिलं की दादा आजपासून
तुझ्या जीवनामध्ये सगळं या ठिकाणी समाधानाचं सुखाचं होईल, कुठल्याही प्रकारची काळजी करू नको. देवगुरु बृहस्पती सांगू लागले की तू काय कर, या ठिकाणी विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंगाच्या हातानं यज्ञ करावा लागेल तुला. यज्ञ जर केला ना, पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ, तुला निश्चित पुत्र पौत्र संतती या ठिकाणी होऊ शकते. असं म्हटल्याबरोबर ऋष्यशृंगाला या ठिकाणी नगरीमध्ये आणण्यात आलं. यज्ञ यागात अगदी शांतनू राजा दशरथाचा मित्र होता शांतनू राजा, त्याची मुलगी शांता ही या ठिकाणी त्याला देऊन टाक आणि दोघांचा विवाह करून यज्ञ कर्म करण्याकरता बसव. दोघांनाही लग्न लावून यज्ञ करण्याकरता बसवलं. विभांडकाला ही वार्ता कळाली, माझ्या मुलाचं लग्न माझ्या परस्पर कसं काय लावून दिलं, म्हणून राग आला आणि नगरामध्ये आले. तर त्या दोघांचंही वैभव बघितल्याच्या नंतर आनंद वाटला. विभांडक ऋषी सुद्धा शांत झाली आणि दोघांच्या हस्ते पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञाचं प्रारंभ केला. यज्ञ यथासांग पार पडला आणि बरोबर त्या यज्ञातून मायबाप एक यज्ञ पुरुष यज्ञ नारायण भगवान प्रसन्न झाले. हातामध्ये पायस पात्र घेतलेलं होतं आणि ते पायस पात्र प्रसाद म्हणून राजा दशरथांच्या हातामध्ये ठेवला आणि आकाशवाणी झाली की लवकरात लवकर या ठिकाणी याचं तिन्ही राण्याला भाग करून भिन्न भिन्न करून वाटून द्या. निश्चित या ठिकाणी तुमचं जीवन कल्याणकारक झाल्याशिवाय राहणार नाही. पायस पात्र हातातलं घेतलं. यज्ञ नारायण भगवान गुप्त झाले आणि तो वेळ लागला महाराज थोडासा. सगळ्यांना अगोदर दिलं पण कैकेयीला थोडंसं देण्याकरता उशीर झाला म्हणून कैकेयीला राग आला. मी एवढी कामाची, एवढं मोठं युद्ध माझ्यामुळे राजा जिंकला आणि पहिला मान मला द्यायचं सोडून अगदी शेवटच्या वेळेला मला दिलंय, मी घेणार नाही. वेळ हातामध्ये लावल्याबरोबर कैकेयीच्या हातातला जो पिंड होता महाराज म्हणतो तो घारीने झडपून नेला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो ते सेविला. तो कथाभाग तिकड झाला. पण नाराजी झाल्यामुळे कुटुंबातलेच माणसं कुटुंबाला सांभाळून घेत असतात. हे रामायणातून शिकायचं महाराज. त्याच जावा का होईना, जाऊ दे एक भाग तिचा तर गेलाच ना, पण आपण थोडं समजूतदारपणानं घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या पिंडातला राहिलेला भाग थोडा थोडा करून परत कैकेयीला दिला. तो सेवन केला आणि मग त्या पिंडापासून अगदी सर्वांना त्या पायस पात्रापासून गर्भधारणा झाली. तिनेही राण्या गरोदर झाल्या. गरोदर झाल्याच्या नंतर धर्मशास्त्र सांगतं डोहळे पुसावे लागतात. डोहळे विचारण्यात आले कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं. कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचारा त्याचा आम्हा. असं प्रत्येक जण आपापलं या ठिकाणी मानस सांगू लागलं. आणि मग असं सांगत असताना राजा दशरथांना आत्म दुःख झालं. अरे ज्येष्ठ आहे तो वनाला दिगंतराला पाठवावा, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, छोट्याला राज्यपट द्यावा. अंतकरण विवळ झालं राजा दशरथांचं. धायमुकडून रडायला लागली. पण काय करावं काही कळना. राजा दशरथ टिकून गेले, सुमित्रेच्या महलामध्ये गेले. सुंदर पद्धतीचं तिचं वर्णन ऐकलं. अगदी या ठिकाणी राजा दशरथाचं अंतकरण द्रवीभूत झालं. मायबाप मोठ्याची सेवा करावी असं मानस सुमित्रेच्या अंतकरणामध्ये होतं. मग या सर्व दोघींनाही सोडलं आणि राजा दशरथ या ठिकाणी कौशल्याच्या महलामध्ये गेले. कौशल्याच्या महलामध्ये गेल्याच्या नंतर कौशल्या मातेच्या चेहऱ्यावरचं तेज अगदी दैदिप्यमान होतं. मायबाप का दैदिप्यमान होतं त्याचं कारण आहे, विश्वाचा बाप आज कैकेयी मातेच्या उदरातून प्रगट होणार होता. त्या देवाचं अगदी तेज कैकेयी मातेच्या अगदी कौशल्या मातेच्या चेहऱ्यावरती न सामानार न सहाय्य होणार असं तेज या ठिकाणी चेहऱ्यावरती पसरलेलं. राजा दशरथांनी पाहिलं, आनंद वाटला आणि डोहाळे विचारले तुला काय व्हावं वाटतं. काहीच नाही, अगदी अनिरे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन. आता ते अगदी दुष्टांचा संहार करेल, लंका विभीषणाला देईल, रावणाचा निपात करेल, 33 कोटी देवाची बांधवडी सोडेल. अशा पद्धतीचे डोळे ऐकल्याबरोबर राजा दशरथांच्या अंगावरती काटा आला. मायबाप आनंद वाटला आणि बरोबर या ठिकाणी आजचा हा उत्तम असणारा चैत्र मास त्या तिथीला बरोबर 12 वाजता अगदी या ठिकाणी आजच्या वेळेला सूर्यवंशामध्ये भगवान परमरामचंद्रजींचं प्रागट्य झालं. गोड अशा पद्धतीचा अभंग नामदेव महाराजांनी आपल्याला लिहून ठेवलाय. सुंदर पद्धतीचा अभंग म्हणा. पुष्प सगळ्यांना वाटायचे झाले माझ्याकडे ते उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास.